Hello student, topic number 7, bill of exchange on problem number 4. Pankaj purchased goods of rupees 20,000 from Om Prakash on credit on 15th April 2019. Om Prakash drawn after sight bill for the amount due on Pankaj for 3 months, which was accepted by Pankaj on 18th April 2019. On 20th April 2019, Om Prakash endorsed the bill to his creditor Jagdish in full settlement of his account, rupees 21,000. On the due date, the bill was dishonored by Pankaj. Give journal entry in the books of Om Prakash, Pankaj and Jagdish. या ठिकाणी ट्रान्झॅक्शन्स करता असे 3 आहेत. ओम प्रकाश, पंकज अँड जगदीश असे तिघेजण दिसत आहेत. ड्रॉवर, ड्रॉवी अँड एंडॉर्सी असे तिघेजण आहेत. यामध्ये ओम प्रकाश इज अ ड्रॉवर. ओम प्रकाश हा ड्रॉवर आहे. पंकज हा ड्रॉवी आहे. तर जगदीश हा एंडॉर्सी. ज्यावेळेला जगदीश एंडॉर्सी आहे तेव्हा ओम प्रकाश हा एंडॉर्सर आहे. त्या कंडिशनमध्ये काय झालं आहे बघा. पंकज परचेस गुड्स ऑफ रुपीज 20,000 फ्रॉम ओम प्रकाश. पंकजने 20,000चं गुड्स ओम प्रकाशकडून परचेस केलेले दिसत आहे ऑन क्रेडिटवर 15th एप्रिल 2019ला. मग 15th एप्रिलला पंकज आणि ओम प्रकाश या दोघांच्याही बुक्समध्ये परचेस अँड सेल्सचे एंट्री दिसणार. देन ओम प्रकाश ड्रॉन आफ्टर साइट बिल फॉर द अमाऊंट ऑन पंकज फॉर 3 months विच वॉज ॲक्सेप्टेड बाय पंकज ऑन 18th एप्रिल 2019. 18 एप्रिल 2019ला ते जे बिल आहे हे ॲक्सेप्ट झालेलं आहे. ड्रॉवीने ते ॲक्सेप्ट केलेलं आहे. म्हणजेच बिल्स रिसिव्डची एंट्री दिसणार आहे ॲक्सेप्टेडची. त्यानंतर ओम प्रकाश एंडॉर्स द बिल टू हिज क्रेडिटर जगदीश इन फुल सेटलमेंट ऑफ हिज अकाउंट रुपीज 21,000. ओम प्रकाशने ते बिल एंडॉर्स केलेलं आहे. त्याचा जो कोण क्रेडिटर आहे जगदीश त्याला, म्हणजेच ते एंडॉर्सी होणार जगदीश, त्याला इन फुल सेटलमेंट ऑफ हिज अकाउंट 21,000चं त्याचं ट्रान्झॅक्शन होतं. 20,000चा जे बिल आहे हे त्याने त्याला एंडॉर्स केलं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी जगदीशच्या बुक्समध्ये 20,000चं बिल, 21,000चं त्यांचं होतं ते अगोदरचं ट्रान्झॅक्शन्स, म्हणजे 1,000चा डिस्काउंट दिसणार आहे. ऑन द ड्यू डेट द बिल वॉज डिसऑनर्ड बाय पंकज. ते जे बिल आहे हे ड्यू डेटला डिसऑनर्ड झालेलं दिसतंय. मग ड्यू डेटला डिसऑनर्ड झाले म्हणजेच काय, एंडॉर्स बिल डिसऑनर्डची एंट्री या ठिकाणी आपल्याला करायला लागणार. मग आता एंट्रीज करत असताना डिस्काउंटेड बिल डिसऑनर्डची पोस्टिंग करणार आणि त्यानंतर आपलं काम या ठिकाणी संपणार. आता आपण तिघांच्याही बुक्समध्ये जर्नल एंट्री बनवतो आहे. फर्स्ट आता आपण घेतो आहे ओम प्रकाशच्या बुक्समध्ये. डेट कॅल्क्युलेट करायची झाली तर फर्स्ट डेट आहे जी ट्रान्झॅक्शन झालेले 15th एप्रिलला. त्यानंतर ॲक्सेप्टेड झालेलं दिसतं आहे 18th एप्रिलला. त्यानंतर एंडॉर्स झालेलं दिसतं आहे बघा 20th एप्रिलला. म्हणजेच डिसऑनर्ड झालेली आहे. मॅच्युरिटी डेट तुम्हाला कॅल्क्युलेट करायला लागेल 18th एप्रिल, 18th मे, 18th जून, 18th जुलै प्लस ग्रेस डे 19, 20, 21. 21st जुलैला डिसऑनर्डची एंट्री आपली मॅच्युरिटी डेटला दाखवायला लागणार. पोस्टिंग करूया आपण. जर्नल एंट्री रेकॉर्ड करूया. 1st 2019, April 1st, April 15, Pankaj account debit to sales account. To sales account. पंकज अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. ट्रान्झॅक्शन आहे गुड सोल्ड केले आहे 20,000चा. 20,000 सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट दिसणार आहे. बीइंग सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट. ओके. आता पंकजच्या बुक्समध्ये दिसणार पंकजने परचेस केलेलं आहे ओमप्रकाशकडून 2019 एप्रिल 15 परचेस अकाउंट डेबिट
टू ओम प्रकाश. Rupees 20,000 being purchased goods on credit. Purchase goods on credit. Second entry complete. Second entry होणार 18th एप्रिलला बिल ॲक्सेप्ट केलेलं आहे. ॲक्सेप्टेडची एंट्री दिसणार. इन द बुक्स ऑफ ओम प्रकाश. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू पंकज. April 18, bills receivable account debit. To Pankaj. Bills receivable account debit to Pankaj account rupees 20,000. Being bill drawn for 3 months on account of acceptance. Bill received being bills bill acceptance received. Bill acceptance received. Okay. त्यानंतर in the books of Pankaj, Om Prakash account debit to bills payable account दिसणार April 18. Om Prakash account debit to bills payable account. $20,000. Om Prakash account debit to bills payable account rupees 20,000. Narration being bill acceptance given. Bill acceptance given. Second entry complete. नेक्स्ट काय सांगितलं ओम प्रकाश एंडॉर्स द बिल टू हिज क्रेडिटर जगदीश इन फुल सेटलमेंट ऑफ हिज अकाउंट रुपीज 21,000. तर जे बिल ओम प्रकाश जवळ आहे पंकजने ॲक्सेप्टेड केलेलं ते बिल त्याने त्याचा जो क्रेडिटर आहे जगदीश त्याला एंडॉर्स केलं. म्हणजे या ठिकाणी आता एंडॉर्सची एंट्री दिसणार. आता एंडॉर्सच्या एंट्रीमध्ये काय सांगितलं आहे त्याचं ॲक्च्युअल ऑन क्रेडिट सर्व्हिस आहे 21,000ची. तो बिल त्या ठिकाणी जगदीशला देतोय ते आहे 20,000चं. म्हणजेच जगदीशने ओम प्रकाशला 1,000 एवढं काय केलं आहे फुल सेटलमेंट त्याचं अकाउंट सेटल झालं आहे. म्हणजेच 1,000 एवढं डिस्काउंट दिलेलं आहे. म्हणजे जगदीशच्या बुक्समध्ये दिसणार आता ओम प्रकाशच्या बुक्समध्ये दिसणार एंडॉर्सी अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट टू डिस्काउंट अकाउंट. 20 एप्रिल 20ला झालेलं ट्रान्झॅक्शन. April 20. Endorse means Jagdish account debit. To bills receivable account. To discount account. जगदीश अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट टू डिस्काउंट अकाउंट. जगदीश अकाउंट रुपीज 21,000. बिल आहे आपलं फक्त 20,000चं. 1,000 त्याला
सेटल करत असताना डिस्काउंट दिले. नॅरेशन दिसणार बिल एंडोर्स इन फुल सेटलमेंट being bill endorse in full settlement. ओके, बिल एंडोर्स इन फुल सेटलमेंट. आता हे जेव्हा कंडिशन्स असते बिल एंडोर्स होतं त्यावेळेला ड्रॉवीच्या बुक्समध्ये एंट्री दिसत नाही, कारण ड्रॉवीचा त्याच्याशी काही संबंध नसतो, म्हणून ड्रॉवीच्या बुक्समध्ये नो एंट्री. ओके, आता जगदीशच्या म्हणजेच एंडोर्सच्या बुक्समध्ये एंट्री दिसणार आहे, ते म्हणजेच तो बिल्स रिसीव करतोय म्हणून बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट, ते डिस्काउंट अलाउड करतोय म्हणून डिस्काउंट अकाउंट डेबिट टू एंडोर्सर म्हणजेच ओमप्रकाश 2019 एप्रिल 20 बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट डिस्काउंट अकाउंट डेबिट टू ओमप्रकाश अकाउंट. बिल्स रिसिवेबल ₹20,000, डिस्काउंट अलाउ झालं आहे 1,000 आणि ओमप्रकाशचे आहे 21,000. नॅरेशन being bill received in full settlement. Bill received in full settlement. Bill received in full settlement. या ठिकाणी आपली एंडोर्सची एंट्री या ठिकाणी आपली कंप्लीट झालेली आहे. ऑन द ड्यू डेट बिल वॉज डिसऑनर्ड बाय पंकज. पंकजकडून जे बिल आहे ते डिसऑनर्ड झालं आहे. आपण मगाशी डेट कॅल्क्युलेट केलेली होती 3 मंथची. 18 एप्रिल प्लस 3 मंथ प्लस 3 ग्रेस 3 डेट्स म्हणजे जुलै 21 जुलै 21 एंडोर्स ड्रॉवीच्या बुक्समध्ये म्हणजेच ड्रॉवरच्या ओमप्रकाशच्या बुक्समध्ये दिसणार ड्रॉवी अकाउंट डेबिट पंकज अकाउंट डेबिट डिस्काउंट अकाउंट डेबिट टू जगदीश अकाउंट. पंकज अकाउंट डेबिट डिस्काउंट अकाउंट डेबिट टू जगदीश अकाउंट. पंकज आहे बिल जे होतं ते 20,000चं, डिस्काउंट दिले 1,000. जगदीशचे आहेत ॲक्च्युअल अमाऊंट आहे 21,000. नॅरेशन डिसऑनर्ड ऑफ पंकज ॲक्सेप्टन्स being dishonored of Pankaj acceptance endorsed to Jagdish. इंडस्ट्री जगदीश. ओके, आता ड्रॉवीच्या बुक्समध्ये ड्रॉवी करून ते डिसऑनर्ड झाले, मग ड्रॉवीच्या बुक्समध्ये असणार बिल्स पेबल अकाउंट डेबिट सेम डेटला जुलै 21 बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू ओमप्रकाश अकाउंट.
रुपीज 20,000. B. Bill dishonored. Bill dishonored. ओके. आता एंडोर्सीच्या बुक्समध्ये दिसणार डिसऑनर्ड झालेली जुलै 21. एंडोर्सर अकाउंट डेबिट टू बिल्स रिसेबल टू डिस्काउंट. एंडोर्सर म्हणजेच ओमप्रकाश. ओमप्रकाश अकाउंट डेबिट टू बिल्स रिसेबल अकाउंट to discount account. Bills receivable account debit to discount account. ओम प्रकाश रुपीज बिल्स रिसेबल आहे आपलं 21,000चं, सॉरी 20,000चं. डिस्काउंट आहे 1,000. ओम प्रकाशला दिसणार 21,000. नरेशन being the bill dishonored. द बिल डिसऑनर्ड. या ठिकाणी आपली एंट्री कंप्लीट झालेली आहे. कॅल्क्युलेशन करणार आहोत आपण. 20,000 प्लस 20,000 प्लस 21,000 प्लस 21,000 82,000. इन द बुक्स ऑफ पंकजमध्ये करणार आपण 20,000 प्लस 20,000 plus 20,000 60,000. And in the books of Jagdish 21,000 plus 21,000 42,000 42,000. या ठिकाणी आपला प्रॅक्टिस प्रॉब्लेम नंबर 4 हा कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.